लाडकी बहीण योजना, मोठा बदल. पुन्हा एकदा योजनेमध्ये बदल. लाडक्या बहिणींचे पैसे बंद. महिलांना पैसे मिळणार नाहीत. या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एक मोठा बदल झालेला आहे. अति तात्काळ सूचना महिलांसाठी आहेत. 2 महत्त्वाचे तुमच्याकडे डॉक्युमेंट असले तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. व्हिडिओ सविस्तर पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करण्याअगोदर नक्की सबस्क्राईब करा. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींनी शिंदे सरकारला निवडून दिलं, पण आता पुन्हा योजनेमध्ये होत आहे मोठा बदल. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे. या अगोदर तुम्हाला पैसे आले असतील, पण इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत, काय कारण असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणारच आहे. लाखो राज्यातील बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडून दिलं. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर पहा, शिंदे सरकार पुन्हा अस्तित्वामध्ये येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पहा, महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. पाहू शकता, तिन्ही नेते महायुतीतले विजयानंतर, निकालानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता. आणि हे यश जे आहे ते मिळालेलं आहे फक्त आणि फक्त लाडकी बहीण या योजनेमुळे. सरकारला एवढं मोठं यश मिळण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना सुरू झाली आणि महिलांना 1,500 रुपये रक्कम सरकारने देऊ केली. याच योजनेचा परिणाम म्हणून लाडक्या बहिणींनी निवडून दिलेलं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार. आणि आता या सरकारच्या निवडीनंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये होत आहे बदल. लाडकी बहीण योजनेतील हा बदल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्यामध्ये लाडकी बहीण ही योजना सर्वात गाजली. परंतु अनेकही योजना आहेत, ज्यामध्ये अन्नपूर्णा योजना असो, वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेली, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली वयोश्री योजना, युवा प्रशिक्षण योजना, या साऱ्या योजना ज्या आहेत त्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गाजल्या. आणि अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या योजना खूप फायदेशीर ठरलेल्या आहेत जनतेसाठी. ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत देणारी योजना ठरलेली आहे, त्याचप्रमाणे इतरही योजना आर्थिक मदत देणाऱ्या योजना ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर या ठिकाणी शिंदे सरकारला एक पूर्ण बहुमत या ठिकाणी आपल्याला महायुती सरकारला मिळालेलं दिसत आहे. आणि लाडकी बहीण योजनेमुळे सरकार निवडून आलं. या योजनेमुळेच पुन्हा महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत. पाहू शकता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयानंतर, त्यांच्या निकालानंतर लाडक्या बहिणींमध्ये जाऊन प्रत्यक्ष लाडक्या बहिणींचे आभार जे आहेत ते मानलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच मी जिंकलेलो आहे. लाडक्या बहिणींनी ज्या सावत्र भाऊ होते, ज्यांनी योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनी लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला, अशा प्रकारच्या टीकाही या ठिकाणी होताना दिसलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी वारंवार त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं होतं की लाडकी बहिणी योजनेमुळे सरकार या ठिकाणी पुन्हा एकदा बहुमताने सत्तेमध्ये येईल. आणि तसंच होत आहे. लाडकी बहीण योजनेचं यश सरकारने या ठिकाणी पाहिलेलं आहे. लाडक्या बहिणींची पैसे देखील त्यांनी वाढवलेले आहेत. आता दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत 2,100 रुपये. त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण योजना देखील सुरू झाल्या. दादांचा वादा या ठिकाणी पहा, प्रचारादरम्यान विविध घोषणा करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये फ्री वीज पुरवठा, लाडकी बहीण ही योजना सुरू झालेली आहे. त्याचबरोबर फ्री 50 लाख गॅस, 50 लाख कुटुंबातील महिलांना गॅस जे आहे ते फ्री देण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या मोठमोठ्या घोषणा केलेल्या होत्या. आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ही माहिती दिलेली होती. त्यानुसार योजना राबवल्या गेल्या आणि महिलांना महिन्याला या योजनांचा फायदा देखील होताना दिसत होता. परंतु आता योजनेमध्ये बदल झालेला आहे. मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. महिलांना पैसे आता इथून पुढं मिळणार नाहीत. आदिती तटकरे मॅडम असो, एकनाथ शिंदे असो, किंवा अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना नेहमीच उचलून धरलेली आहे. वेगवेगळ्या अपडेट त्यांनी या योजनेसंदर्भात वारंवार आपल्याला दिलेले आहेत. या अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं की नोव्हेंबरचा हप्ता
डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच मिळेल, परंतु आता नोव्हेंबरमध्ये पैसे मिळणार नाही, तर आता डिसेंबरचे पैसे डिसेंबरमध्येच मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्येच मिळणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. नवीन सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्यानुसार नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी नंतरच लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप करण्यात येतील. पण त्या अगोदरच सरकारकडून योजनेमध्ये केलेला आहे बदल. 2100 रुपये तुम्हाला मिळणार, 1500 रुपये तुम्हाला मिळणार. या संदर्भात आणखीनही सरकारने स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. लेखी स्वरूपात घोषणा तर झालेल्या आहेत 2100 रुपये देण्याच्या, पण 2100 रुपये तेव्हाच आपल्याला मिळू शकतात जेव्हा नवीन शासन निर्णय जारी होईल आणि महिलांच्या खात्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षरित्या पैसे पडतील तेव्हाच लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये आपल्याला दर महिन्याला मिळतील असं निश्चित होईल. 1500 रुपये तर मिळणारच आहेत. 1500 रुपयासंदर्भात साशंका नाहीच, परंतु 2100 रुपये मिळणार. जाहीरनाम्यामध्ये घोषणा केलेली होती. आता डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये देणार सरकारने सांगितलं होतं. निवडणुकांनंतर पैसे मिळणार, पण निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेला आहे, पण पैसे आलेले नाहीत. 2100 रुपये मिळणार की या ठिकाणी 1500 रुपये मिळणार. मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये महिलांना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना सरकारकडून जी आर्थिक मदत आहे ती 1500 वरून 2100 रुपये करण्यात आलेली आहे. आता ही पाहणं महत्त्वाचं आहे की कधी आपल्या अकाउंटला जमा होते. त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हाच महत्त्वपूर्ण योजनेमधला मोठा बदल आहे. तुम्हाला योजनेसाठी इथून पुढं सर्वच महिला पात्र असणार नाहीत. ज्या महिला खरंच गरजू आहेत, आर्थिकदृष्ट्या ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील आहे, त्याच महिला एक पात्र असणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी 5 वर्ष 2100 रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील हवं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी पहा. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या तिन्ही पक्षातील तिन्ही नेत्यांनी सांगितलेलं होतं लाडक्या बहिणींना, जर तुमचे पैसे तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अटींची पूर्तता करण्याची गरज आहे. ज्या बहिणी इथून पुढे लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, अटी आणि शर्ती ज्या आहेत, जे निकष आहेत, ज्या पूर्ण करतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न असावे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आधार बँक अकाउंटची DBT लिंक असलं पाहिजे, तरच पैसे मिळणार आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. योजनेत बदल झालेला आहे. पोर्टलवरती ऑप्शन आलेले आहेत वेगवेगळे. कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र, हा तुम्हाला पोर्टलवर दिसून येणारा मोठा मुद्दा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टता मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात की इथून पुढे कोणत्या महिला पात्र असणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही पात्र आहेत की नाही हे पाहण्यासाठी, इथून पुढे तुम्हाला 5 वर्ष 2100 रुपये मिळणार आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही भरलेला फॉर्म ओपन करायचा आहे. फॉर्मच्या पुढे काय ऑप्शन आहे, यस आहे की नो आहे हे चेक करायचं आहे. त्यावरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात. ज्या महिला अपात्र असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि ज्या पात्र असतील त्यांनाच इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.